हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 10 श्लोक क्रमांक 6. राज्यं सुता कलत्राणि शरीराणि सुखानि च सौसक्तस्यापि नष्टानि तव जन्मनि जन्मनि. भावार्थ: ज्या राज्य, पुत्र, पौत्री, पत्नी, शरीर आणि सौख्य यात तुला आसक्ती होती ती जन्मोजन्मी नष्ट झाली आहेत. येथे अष्टावक्र मुनी संसारात नित्य अनुभवास येणारे, जीवन जगताना प्रत्येकाला प्रत्ययास येणारे असे उदाहरण देऊन एक सत्य परखडपणे सांगून आध्यात्मिक तत्व विशद करत आहेत. येथे त्यांनी एका गोष्टीचे मौन पाळले आहे आणि त्यामधूनही धोक्याचा इशारा दिला आहे. तोही आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे, त्यापासून बोध घेण्यासारखा आहे. अष्टावक्र मुनी सांगतात की राज्य मिळवले म्हणजे आता आधुनिक युगात जमीन जुमला, मालमत्ता, स्थावर आणि जंगम मिळकत, सत्ता असा अर्थ घ्यावा. त्यासाठी कष्ट घेतले, ते मेहनत घेऊन जोपासले आणि शेवटी मरणसमयी ते नष्ट झाले. आपल्यासह ते किंवा त्याची मालकी आपण पुढील जन्मी आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकलो नाही. मृत्यूने एका क्षणात ते आपल्यापासून तोडून टाकले. महाप्रचंड धनसंपत्ती, अलोट सोने नाणे, अनेक टोलेजंग इमारती, मालकीचा असलेला धनदांडगा मृत झाला की हे सारे वैभव त्याच्यासाठी कवडी मोलाचे होते. जगातील महासत्तेचा अध्यक्ष जरी असला आणि तो मृत झाला की त्याची सत्ताही संपुष्टात येते. पुनर्जन्म झाला की गतजन्मींची ती कमाई काहीही उपयोगी होत नाही. पुनर्जन्मात गतजन्मीची जराही स्मृती नसते. जरी स्मृती असली तरी त्याचा काही उपयोग होत नाही, कारण या जगात पुनर्जन्मात पूर्णपणे नव्याने ओळख होत असते. गतजन्मातील कोणीही ओळखणे शक्य नसते. एक छोटे बाळ म्हणूनच येथे पुनर्जन्म घ्यावा लागतो. संपूर्ण आयुष्य नव्याने सुरू करावे लागते. पुनर्जन्मात तो स्वतःही गतजन्मीचे काहीही ओळखू शकत नाही. त्याचे नातेवाईकही त्याला ओळखत नाहीत. अष्टावक्र मुनी पुढे सांगतात की राज्याप्रमाणेच पुत्र, पौत्री, पत्नी आणि सर्व आप्तेष्ट, मित्रमैत्रिणी, ओळखीचे, जिवलग अशा सर्वांशी मृत्यूमुळे एका क्षणात संबंध संपतो. सर्व नाती इतिहास जमा होतात. पुनर्जन्मात कोणालाही काहीही आठवत नाही. त्यातून कोणी गतजन्माची ओळख देऊ लागला तरी त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, दारातून हाकलून देईल. अष्टावक्र मुनी पुढे सांगतात की शरीर आणि मिळवलेले सर्व सौख्य मृत्यू झाला की येथेच विराम पावते. देहाचे पतन झाले की तो जागचा ढिम्म हलत नाही. पुत्र आणि नातेवाईक तो उचलतात आणि जाळून मोकळे होतात. 12 दिवस सुतक पाळतात. 13व्याला गृहशांती करतात. सर्व मिळून गोडाचे खातात आणि आपापल्या उद्योगाला सुरू होतात. सुरुवातीची काही वर्षे आठवण ठेवतात, पुढे प्रसंगानुरूप आणि नंतर त्याचीही विस्मृती होते. यात अष्टावक्र मुनींनी एका गोष्टीवर मौन पाळले आहे. ती गोष्ट म्हणजे मृत्यूसमयी आपल्याला लपेटून आपल्यासह देहाबाहेर जात असलेले संस्कार. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. नष्ट होणाऱ्या यादीत त्यांनी गतसंस्कारांचा समावेश केलेला नाही, कारण हे संस्कार जन्मोजन्मी आपला पिच्छा पुरवतात. जमीन जुमला, मालमत्ता, स्थावर आणि जंगम मिळकत, सत्ता, पुत्र, पौत्री, पत्नी आणि सर्व आप्तेष्ट, मित्रमैत्रिणी, ओळखीचे जिवलग, शरीर या सर्वापासून मिळवलेले सौख्य, हे सर्व करताना आपण जे काही भलेबुरे संस्कार स्वतःवर करतो, जे काही संस्कार आपल्यावर होतात, ते संस्कार नष्ट होत नाहीत. यातही त्यांनी सौख्याचाच उल्लेख केला आहे.
त्यांनी दुःखाचा उल्लेख टाळला आहे, कारण ते संस्कार फार सखोल असतात आणि ते आपला पिच्छा जन्मोजन्मी पुरवतात. सौख्याचे संस्कार स्वर्गप्राप्तीने सुसह्य असतात, परंतु दुःखाचे संस्कार सहन होत नाहीत. अष्टावक्र मुनींना येथे उपदेश करायचा आहे की जीवाचा एवढा आटापिटा करून संचितामुळे पुनर्जन्म ओढवून हे सर्व जे मिळवले ते शेवटी दुःख निर्माण करणारे असते, हे लक्षात घ्यावे. हरिओम.